मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात कोकणातील या गावामध्ये एक ऐतिहासिक मंदिर आणि पांडवकालीन विहीर आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे आपले युनिक कोकण चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. आज मी चिपळूणमधील बेवळी या गावामध्ये आलो होतो. चिपळूणमधील बिवळी या गावातील सद्ग्रस्त मिरगळ काका आपल्याला या संपूर्ण परिसराविषयी, जे आपल्याला ऐतिहासिक मंदिर, पांडवकालीन विहीर आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहेत. आणि हा संपूर्ण प्रवास मी आज त्यांच्यासोबत करणार आहे. चला तर आपण आज आत्ता पुरातन 200-300 वर्षापूर्वी असलेले मंदिर आपण पाहायला जाणार आहोत आणि काका आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणार आहेत. साधारणतः चिपळूण शहरापासून 20-24 किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर असं गाव, जे कोकणातील शांत आणि निसर्गरम्य, त्याचप्रमाणे ऐतिहासिक आणि धार्मिक असे गाव म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम आता आपण या गावातील एक प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याबद्दल माहिती आपल्याला काका सांगतीलच, तर आपण त्या मंदिराचा इतिहास, जे काही रहस्य आहे ते आपण जाणून घेऊया. हां, हळूहळू हळूहळू. निगडीचे हे फार जुनं मंदिर असेल. शंकराचं देऊळ आहे पिंडा आतमध्ये. हे मंदिर आमच्या आजोबांच्या पिढीच्या पाचचं मंदिर आहे. कमीत कमी याला 100 वर्षाच्या अगोदर मागे जावं लागेल. त्या काळापासून हा मंदिर आहे आणि हा मंदिरची पूजा आमच्या गावातील गुरु लोक करतात, बाकी दुसरी कोण करत नाही. आणि हा मंदिर बांधण्यासाठी मोठे प्रयत्न केला होता त्या लोकांनी, परंतु काय आलं, देव सांगतो निगडीचे खांब पाहिजेत. निगडीचे खांब आणा, देऊळ बांधा आणि त्याचं साक्षात काय आहे तो मी दाखवतो, असं ते समजलं. तिथपासून ते निगडीचे खांब कुठे मिळत नाहीत आणि देऊळ काय बनत नाही अशी गोष्ट झाली. अच्छा, हां. आता आपण वासिष्ठ नदीच्या इकडे आलो आहोत आणि इकडे हा पॉईंट असा आहे की या पॉईंटवरनं आपण बोटीने प्रवास केल्यानंतर आपल्याला मगरमच्छ वगैरे पाहायला मिळतात. पण आता सध्या भरती आल्यामुळे मला वाटत नाही की बोट मध्यभागी जाईल किंवा त्या पॉईंटला घेऊन जाईल. तुम्ही बघू शकता. काय बोलतात, आता मगर दिसणार नाही, भरती आली. हां, काय तर तुम्हाला फिरवून आणू शकतो नाही फिर. आता मी ज्या साईडला उभा आहे तो संपूर्ण चिपळूणचा पट्टा आहे आणि जर आपण ही नदी क्रॉस केली तर पलीकडे आपल्याला खेडला जायला भेटेल. तिथून तो मार्ग आहे खेड या ठिकाणी जाण्यासाठी. वसिष्ठ नदी आणि आजूबाजूचा असलेला लोभनीय परिसर पाहिल्यानंतर आत्ता आपण पुढे जाणार आहोत ऐतिहासिक मंदिर, जे पांडवकालीन मंदिर आहे, जे स्वयंभू मंदिर आहे, शिव मंदिर आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. मंदिराची अवस्था पाहता ते दुर्मिळ आहे, परंतु हा कोकणातील एक सुंदर असं वसा आहे, वारसा आहे, जो पांडवकालीन आहे, प्राचीन आहे आणि त्याला बघणं किंवा त्याला जपणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल. तर आपण चला त्या ठिकाणी जाऊया.
प्राचीन कालीन मंदिर. मंदिराची दुर्मिळ अवस्था पाहिल्यानंतर या गावातील तसेच कोकणातील प्रशासनाला माझी एक विनंती असेल की कोकणामध्ये असलेला हा वसा जो प्राचीन आहे, पांडवकालीन आहे, ऐतिहासिक आहे, त्याला जपणं गरजेचं आहे. त्याची नवनिर्मिती करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता हे प्राचीन कालीन मंदिर आणि त्यातील हा संपूर्ण आतील परिसर, आजूबाजूला असलेले घनदाट जंगल जे प्राचीन आहे, जे ऐतिहासिक आहे आणि त्याची एक विशेषता आहे. आता आपण बिवडी गावातील एक ऐतिहासिक विहीर आहे जी 5 पांडवांच्या काळातील आहे. 5 पांडवांनी बांधलेली विहीर आहे आणि माझ्यासोबत असलेले काका त्याबद्दल आपल्याला माहिती सांगतीलच. तर आपण ती विहीर देखील बघूया. चला तर. बोर आहे. अच्छा. बोर पाणी जातं ना, ते 10 काम तिकडे आहे. ही जी विहीर आहे ही 5 पांडवांनी बांधलेली विहीर आहे. ही पांडवांच्या राज्यामध्ये त्यावेळेला त्यांचं आगमन झालं, त्यावेळेला ती ही विहीर बांधलेली आहे. आणि ही बरेच वर्ष अशी पडून होती. तिला असं कठडा वगैरे बांधलेला नव्हता, परंतु ही पंचायतची जी स्कीम आली त्यामुळे पंचायतीने ताब्यात घेऊन त्या विहिरीला कठडा वगैरे बांधून चांगली डागडुगी करून बंदिस्त बनवून हे गव्हर्नमेंटची स्कीम राबवून घरोघरी पाणी राबवलं. आणि या बावीचा विशेष म्हणजे पहिल्या काळामध्ये ह्या बावीवरती लग्न कार्य समारंभ कुठलं काम असलं तर पानाचा विडा, एक नारळ, 7 पानं ठेवून आपण मागणी करायची, मला अमुक वस्तू पाहिजे, दागिने पाहिजेत, कपडे पाहिजेत, काय हवं ते पाहिजे ते सांगायचं. आणि त्या वस्तू विडा ठेवून गेल्यानंतर त्या वस्तू बरोबर ज्या सांगितलेल्या असतील, लिहिली असतील तेवढ्या वस्तू इथं हजर व्हायच्या. असे बरेच काळ चाललं होतं हे सगळं व्यवहार. परंतु एका वेळी काय झालं, एकाने वस्तू नेल्या आणि त्या परत आणून दिल्या नाही. तिथपासून ही सगळी भांडी यायची बंद झालेली आहे. आणि आता ती खास सगळ्या गावातील लोकांना पाणी पिण्यासाठी विहिरीचा वापर चालू आहे. अच्छा. म्हणजे एकंदरीत जी जुनी प्रथा चालू होती ती काही दुष्कर्मी लोकांमुळे ती बंदच पडलेली आहे, जी प्रथा होती ती. हां. ओके, थँक्यू, धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. संपूर्ण गाव फिरून आल्यावर आपल्याला मिरगाळ काकीने
सुंदर असं चुलीवरचं जेवण खाऊ घातलं. मी त्याबद्दल मिरगळ काका आणि काकींचे धन्यवाद करतो. फार सुंदर असं जोडपं होतं बोलायला आणि खूप असं गमतीदार गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. खूप मजा आली. दुपारचे 2-2:30-3 झाले असतील आणि जेवल्यानंतर मी शतपावली करण्यासाठी बाहेर आलो. जर मुंबईमध्ये असतो तर प्रचंड गरमीने हाल बेहाल झाले असते, पण आता कोकणामध्ये आपण चिपळूणमध्ये आहोत आणि वातावरण एवढं शुद्ध आहे. ऊन आहे पण गरमी जाणवत नाही आहे कारण वातावरण शुद्ध आहे. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा नक्की भेटूया नवीन एपिसोडमध्ये, नवीन ठिकाणी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.